वर मठाचा कोणतरी मठाधिपती आहे ना आचार्य धीरेंद्र शास्त्री, तो काय म्हणाला माहिती आहे? तो म्हणाला शिवाजी महाराज युद्ध करून थकले, लढाई करून थकले, आणि त्यांनी आपला राजमुकुट त्या रामदास स्वामीच्या पायावर ठेवला आणि म्हणले आता मला यातून मुक्त करा. मग रामदास स्वामी म्हणाले हातात मुकुट घेऊ, ठीक आहे, मान्य आहे मला, आता हे राज्य माझं आहे, पण हा मुकुट मी आता तुमच्या डोक्यामध्ये घालतो आहे, तुमच्या मस्तकावर घालतो आहे, हे माझं राज्य म्हणून तुम्ही करा. अरे लाज वाटली पाहिजे ते बोलताना, आणि तो बोलत असताना ऐकणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान इतक्या मोठ्या पद्धतीनं, अशा घाणेरड्या पद्धतीनं करणं लाज वाटते आम्हाला. या राज्यामध्ये, म्हणजे या राज्यामध्ये येऊन, शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये येऊन हा कोण चिल्लर साला बागेश्वर? तो मागे एकदा म्हणाला होता संत तुकाराम महाराजांची बायको त्यांना काठीने बडवायची आणि मग ते अभंग म्हणायचे. अरे इतके नालायक लोक आमच्या राज्यामध्ये येतात, त्याचे भक्त मंडळी आपल्या इथे तयार होतात. लानत आहे आपल्या जागण्यावर, लानत आहे. आणि हे ते शिवाजीचा एकेरी, म्हणजे शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून तळपायाची आग आमची मस्तकात गेली असं म्हणणारा हा संजय गायकवाड नावाचा कोणतरी आमदार, तो बुलढाण्याचा, आई बहिणीवर लोकांना शिवे देतो. अरे त्या तुमच्या सनातनी धर्माचा प्रचार करणाऱ्या त्या बागेश्वरने केल्या ना शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अपमान. जा ना, ठोकाणा त्याला धरून. आहे का हिंमत तुमच्यामध्ये? तर शिवाजी महाराजांच्या नावानं गळे काढणारे हे नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे कुठे आहेत? हे कुठे लपून बसले? कुठल्या बिळात घुसून बसले? अरे थोडी तरी शरम बाळगा रे. कार्यक्रम झाल्यावर देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतायत की हे असं चालणार नाही, अशी आगळीक आम्ही सहन करणार नाही, असं कोणी शिवाजी महाराजांच्याबद्दल असं बोलू नये, बेधडक असं काय विधान करू नये. अरे तिथे तुम्ही होता ना समोर, तवा का वाचा बसली तुमची? मी शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. शिवाजी महाराजांच्या नावानं राज्य करतात हे सगळे. शिवाजी महाराजांच्या नावानं मतं मागतात, शिवाजी महाराजांच्या नावानं योजना आणतात, शिवाजी महाराजांच्या नावानं राज्य करतात. पण शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तर त्याच्याबद्दल ह्यांना काय वाटत नाही. त्या कॉन्ट्रॅक्टवर हे कारवाई करत नाहीत. शिवाजी महाराजांच्याबद्दल असं वक्तव्य करणाऱ्या माणसाला तुम्ही आम्ही बोलत नाही. तो कोण कोश्यारी नावाचा एक राज्यपाल होता आपल्याकडे. शिवाजी महाराज अभी पुरानी बात हो गई, अब नए शिवाजी नितीन गडकरी है असं म्हणून पवार साहेबांच्या समोर तो कोश्यारी बोलत होता. त्याचा निषेध आम्ही केला, काय ज्या पद्धतीने करायचा तो केला, त्याचा पळताभोई थोडी केली, हे सगळं खरं आहे. पण सरकार म्हणून तुमची काय जबाबदारी आहे का नाही? नुसता निषेध करून चालेल? काय ते खोटे नेरेटिव्ह सेट करण्यासाठी म्हणून महिला विधेयक मंजूर झाले तरीही महिला विधेयकाला काँग्रेसने विरोध केला म्हणून महिलांना अवघड खोटी माहिती देऊन गोळा करून मोर्चे काढणे, अशा पद्धतीचे काम करण्यामध्ये तुम्ही व्यस्त आहात. तुमचे राजकीय पक्ष, तुमचे सत्ताधारी लोक. छत्रपती शिवाजी महाराज आमचं आराध्य दैवत, ज्यांच्या नावानं आम्ही जगतो, ज्यांच्या नावानं आम्ही ज्यांच्या नावानं आम्ही भाकरी खातो ना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान ह्या ज्या काय तो बागेश्वर चाला काय त्याचं, त्या बागेश्वरचा तो कोण धीरेंद्र शास्त्रीने केला ना, त्याचा निषेध तर आम्ही इथं करतोच आहोत. पण राज्य सरकार याच्यावर काय भूमिका घेणार हेही आम्हाला कळलं पाहिजे. अन्यथा राज्य सरकार ह्या भूमिकेचं समर्थन करते असं आम्हाला म्हणावं लागेल. त्याला ताबडतोब अटक करा, ताबडतोब त्याला जेलमध्ये घाला. बघूया काय करताय तुम्ही. जय शिवराय, जय भीम.